परंतु त्यांचा शेवटी सन्मानच करतो आम्ही, कारण वय मोठं आहे, अनुभव मोठा आहे त्यांचा, तरी आम्ही त्यांना प्रत्येक वेळेस सन्मानाने बोलतो. पण त्यांनी समजून घ्यायला पाहिजे, राज्यातले लोक सन्मान देत आहेत, दादा म्हणतायत, तर मग आपण बी थोडं समाजाच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत, आपण नाही बोलायला पाहिजे, हे पण त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. आम्ही तर त्यांचा सन्मानच करतो. सन्मान शब्दाचा अर्थ त्यांनी समजून घेतला पाहिजे. आणि बाकीचे जे बोलतात ना, यांना समाजाचं देणं घेणंच नाही. हे बाकीच्यांना यांना फक्त देवेंद्र फडणवीस पाहिजे आणि पक्ष पाहिजे, जात भीत काही नको यांना, जातीचे लोक पण नको, यांना आमदार व्हायचे गोड बोलून त्यांच्याकडून, बस एवढंच यांचं काम आहे. मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांची दुटप्पी भूमिका असल्याचं विखे पाटलांनी म्हणलंय, कसं बघताय? आणि त्यांची यांचे लय सरळे होय, यांची एक टप्पी आहे का? 11 महिने झाला आम्हाला सगळ्या स्वारीची अंमलबजावणी देतो म्हणलं, 4 दिवसात केसेस मागं घेऊ म्हणले होते, आज 12 महिने होते 29 तारखेला. यांचे लय सरळ भूमिका आहे का? ते तर नाही तर जो धडाचे जनतेला माहिती आहे ना, त्यांनी वाटोळं केलंय म्हणून तर लोक तुम्हाला मागतात ना. तुम्ही त्यांच्यापेक्षा खालच्या विचारांचे निघालात, त्यांच्यापेक्षाही. आम्हाला तर समाजाला माहीतच आहे ना आमचं कोणी वाटोळं केलंय, आमचं 16% आरक्षण कुठं गेलं सगळं समाजाला माहिती आहे. त्यांनी दिलं नाही म्हणून तुम्हाला द्यायचं नाही, त्यांच्यापेक्षा खालच्या विचाराचे निघालात तुम्ही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मराठा समाजाचे मंत्री तुमच्या सोबत नाही? दोन्ही नाही, महाविकास आघाडी नाही, मंत्री नाही, मंत्री नाही, कोणीच नाही, सरकार नाही, कोणी नाही. यांना फक्त मराठ्यांचं वाटोळं करायचं आणि यांची पोळी यांना बाजून घ्यायची. पण जे जे मराठ्याचे आमदार मराठ्यांच्या विरोधात बोलतायत ना, त्यांचा मराठी ह्यावेळेस कार्यक्रमच लावणार आहे. बोल म्हणा, तुला काय बोलायचं. विखे पाटील म्हणाले होते की मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नाही. कळण त्यांना, कळण त्यांना, आहे का नाही? निवडणुका जवळ आल्या, आचारसंहिता लागते, त्यात आता सर्वपक्षीय बैठकीचा फार्स केला जातोय का? नाही, याच्या आधी बैठकीचं आयोजन केलं गेलं, काही नेते त्या बैठकीला गेले नाही. वेळ मारून न्यायचा आणि मराठ्यांना येड्यात काढायची. हे डावे, एकदा महाविकास आघाडीने बैठक बोलवायची, एकदा महायुतीनं बोलवायची, एकदा त्यांनी जायचं नाही, एकदा यांनी जायचं नाही, आणि वेळ मारून न्यायचं, एवढंच काम आहे त्यांचं. दादा, आपण नितेश राणे किंवा राणेचं आपण सन्मान करताय, मात्र ज्या जरांगे पाटलांनी हाडाची काढी करून मराठा समाजासाठी एक संघर्ष उभा केला आहे, त्यांच्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं आधुनिक जिना आहेत ते. नाही, ते काय त्या पोराला नाही किंमत देत आम्ही, ते हेंगडं त्याला कोण विचारतं काय? मी निलेश साहेबाला 3-4 वेळेस सांगितलं आणि आज सुद्धा सांगतो की मी राणे परिवाराचा सन्मान करतो. तुमचं काही ना काहीतरी योगदान आहे, वय मोठं आहे, त्यांना समजून सांगा, त्यांना समजून सांगा की मी त्यांचा सन्मान करतोय. मी त्यांना एक शब्दही बोललेलो नाही. तुम्ही बळच कसं काय बोलता मला? आणि बळच बोलल्यावर मी कसं काय सोडी, मी कसं काय सोडी? तुम्ही, मी तुम्हाला शब्द वापरलाच नाही तरी तुम्ही मला बोलताय.